महान लडवळ भगवत भक्त आळंदी वल्लभ मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ या प्रकरणातील गोड चिंतनीय श्री गुरूंनी संपूर्ण बोध दिल्याच्या नंतर कोणती स्थिती प्राप्त होते याचा सुंदर दिग्दर्शन करणारा अभंग आज आपल्या समोर निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार रिटर्न मोकळा करा। समोर जो रिटर्न आहे तो मोकळा करा। थोडा वाढवा जास्त। आशुतोष भक्त वत्सल भगवतानां पांडुरंगानां कृपाशीर्वादेन आळंदी वल्लभ मुक्त कैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनां कृपाशीर्वादेन जमलं थोडं वैराग्य रास रसज्ञ देहू निवासिना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनां कृपाशीर्वादेन एतस्मिन् बीड जनपदे अष्टि तहसीले पांग्रा एतस्मिन् ग्रामे आशुतोष भक्तवत्सल भगवतानां पांडुरंगानां कृपाशीर्वादेन स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन सद्गुरु श्री संत शिवनाथ महाराजांनां दशम पुण्यतिथि प्रीत्यर्थम कार्यक्रम शुभौ शोभनम सुंदरम सुष्टुम च नियोजनम परमादरणीय श्रद्धेय पूज्य महंत रामकृष्णजी महाराज शास्त्रीजी महाराजांनां प्रमुख उपस्थितां तेषां संस्थापितां एतस्मिन् गड प्रांगणे बहु सम्यक्तया कार्यक्रमस्य नियोजनम् एतस्मिन् वर्षे अपि सञ्जाता एव दिनद्वयात्मकं कार्यक्रमस्य नियोजनं प्रतिवार्षिकस्वरूपेण भवति एव अत्र आगत्य मनुष्य बहु प्रसन्नता भवति। अहं प्रथमवारम् अत्र आगतोऽस्मि। महाराजानां शास्त्री महाराजानां सर्वं कार्यं द्रष्टुम् अद्य प्रथम एव एतस्मिन् ग्रामे मम आगमनम् अभवत्। अत्र आगत्य सर्वे गुणजन टाळकरी जनान् दृष्ट्वा अपि मनुष्य बहु प्रसन्नता भवति। श्रद्धेय श्री हरिभक्तपरायण पवनजी महाराज आदरणीय श्री हरिभक्तपरायण रामेश्वरजी महाराज हरिभक्तपरायण नितीन महाराज आदरणीय श्री हरिभक्तपरायण पंडित महाराज मुळे महाराज बहुत स्वास्थ्य बहु सम्यक अस्ति किं खादति अहमपि न जानामि प्रातःकाले बादाम काजू पिस्ते इत्यादिकं खादति स्वास्थ्यम् एतादृशं भविष्यति। उपस्थितानां मान्यवराणां सर्वेभ्यो प्रणिपातं कृत्वा आदरणीय श्रद्धेय श्री महंत रामकृष्णजी महाराज शास्त्री महाराजं प्रणिपातं कृत्वा संत श्रेष्ठ श्री वैराग्य मूर्ति वामन भाऊ महाराजं प्रणिपातं कृत्वा ऐश्वर्य संपन्न संत श्री संत भगवान बाबां प्रणिपातं कृत्वा श्री गुरु नारायण महाराजं प्रणिपातं कृत्वा श्री गुरु खंडोजी महाराजं प्रणिपातं कृत्वा सद्गुरु श्री शिवनाथ महाराजं प्रणिपातं कृत्वा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबं प्रणिपातं कृत्वा अहं कीर्तनस्य प्रारंभं करोमि। विठ्ठल विठ्ठल दोन मिनिटं मी तुमचे घेतले करा त्याला व्यवस्थित करणं होतं काय आवाज आहे का त्याला बेस ट्रबल आणि ती भाषा किती गोड आहे किती महान आहे याचा उद्घोष आज भारत देश तर हजारो वर्षापासून सांभाळतोय परंतु आज 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये सध्या जी भाषा शिकवली जाते त्या भारत देशाची दिव्यमान भाषा म्हणजे आमची संस्कृत भाषा। ही दैदिप्य दिव्यमान भाषा आज 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा शिकवल्या जाते। तो उद्घोष पुन्हा जागृत व्हावा हिंदू मन पुन्हा जागृत व्हावा। ज्या भारत देशाने 4.5 लाख गुरुकुल या भारतातून जगातून सगळे विद्यार्थी शिक्षणाकरता भारत भूमीमध्ये येत होते 18 से 35
ते 1860 या दरम्यान इंग्रजांनी इंडियन एज्युकेशन ऍक्ट नावाचा कायदा पारित केला आणि सगळे गुरुकुल नष्ट केले. 1860 पर्यंत एकही गुरुकुल भारत देशामध्ये सुरक्षित नव्हतं, एकही राहिलं नव्हतं. का? कारण त्यांनी इंडियन एज्युकेशन ऍक्ट नावाचा कायदा पारित केला. परंतु आजही भारतीय संस्कृती अभेद्य अच्छेद्य रूपाने टिकून आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असे गड किल्ले आहेत. विठाला 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 विठाला. भक्ती आणि शक्तीचा गोड समुच्चय हजारो वर्षापासून भारतीय संस्कृतीने सांभाळलेला आहे. विठ्ठलगड हे नाव काय सामान्य नाही, ही ऊर्जा आहे, ही ताकद आहे, ही भक्तीची ताकद आहे. आणि रायगड असेल, प्रतापगड असेल, अन्य हजारो छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वारा संस्थापित जे गड असतील ते शक्तीचं दिग्दर्शन करणारे गड आहेत. आणि भक्ती आणि शक्तीचा गोड समुच्चय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सैन्याची पूर्तता जगद्गुरु श्री तुकोबरायांनी कीर्तनाच्या माध्यमातून तरुणांना जागृत करावं, प्रेरित करावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे ते युवक पाठवावे. कशा करता? धर्म टिकला पाहिजे, त्या धर्माची दिव्यता टिकली पाहिजे, त्या धर्माकरिता आपल्याला मनुष्यबळ टिकलं पाहिजे. आणि म्हणून तुकोबराय त्यांना तिकडे पाठवत होते. शक्तीची आराधना, शक्तीची दिव्यता छत्रपती शिवाजी महाराजांनी सांभाळली आणि भक्तीची दिव्यता सगळ्या साधू संतांनी सांभाळली. आणि म्हणून भक्ती शक्तीचा गोड समुच्चय म्हणजे हा आपला महाराष्ट्र आहे का जो संतांच्या पदचरण कमलाने पुनिकीत आहे, दिव्यतेने आहे. म्हणून स्वामी विवेकानंद महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर स्वामी विवेकानंदांचा मुखातले गौरव उद्गार आहेत की महाराष्ट्र इज वन ऑफ द इंडियन स्टेट विच हॅज लॉंगेस्ट स्पिरिच्युअल हेरिटेज. इट इज अ लँड ऑफ संत, इट इज अ लँड ऑफ ग्रेट वॉरियर्स. ही शूर आणि वीरांची भूमी आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात इथला देश आणि इथला कुळ पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. आईचं नाव दगडाबाई. 1958 डेट ऑफ बर्थ. आणि ज्यांनी समाधी ज्या तारखेला घेतली 29/3/2015. एवढा गोड कार्यकाल. त्या कार्यकालाचं अत्यंत गोड असं जीवनाचं सार्थक करून गेली 10 वर्षापूर्वी समाधिस्थ झाले श्री संत सद्गुरू शिवनाथ बाबा. श्री गुरु नारायण महाराजांना इष्ट आराध्य दैवत मानून परमार्थाची वाटचाल आपल्या जीवनामध्ये अनुभवली. आणि म्हणून आज मोठा प्रश्न होता की आज अभंग कोणता निवडावा. कारण उद्या लगेच रामजन्म बाबांच्या समाधीचा पुष्पाचं कीर्तन आज सुरुवात आहे. या अनुषंगाने त्यांची पुण्यतिथी शब्दित समाधिस्थ आहे ते मंदिरामध्ये. तिथून आज आपल्याला आशीर्वाद देण्याकरता आहे. म्हणून समाधीच्या या अनुषंगाने वर्णन व्हावं आणि नामपरही अभंग यावा याचा असा गोड समुच्चय या अभंगाच्या माध्यमातून आपल्या नियोजित वेळेमध्ये म्हणजे बरोबर अगदी 1:45 वाजेपर्यंत मी ठेवणार आहे. टेन्शन आलं का? बाबांचा कार्यकाल फार गोड आहे. तसंच त्यांचे उत्तराधिकारी महंत श्री रामकृष्णजी महाराज शास्त्रीजी आदरणीय महाराज सुद्धा फार गोड आहे. त्यांचा स्वभाव म्हणजे मला श्रीजी भाऊ म्हटले की ते तुकोबरायचं आहे आणि खरोखर त्याच अनुषंगाने आहे. जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या सर्वांग दिव्यतेने त्यांचं जीवन हे आदर्शवत होतं. बाबानेही वामन भाऊ भगवान बाबा श्री गुरु नारायण महाराज आणि खंडोजी बाबांचा परमार्थाचा उच्च आदर्श पुढे ठेवून अत्यंत महान कार्य या विठ्ठलगडावरून नामपांगरा गावामधून त्यांनी महाराष्ट्रभर केलं. आजही हा गड महाराष्ट्रभर झळकतोय कारण आपल्याला अत्यंत योग्य व्यक्ती या गादीवरती विराजमान आहे. शिकलेले येते बरं काही लक्षामध्ये घ्या. ते MA BEd आहेत पुणे विद्यापीठातून. शास्त्रीय आचार्य कंप्लीट आहे. व्याकरण तयार आहे, वेदांत तयार आहे, न्याय तयार आहे, उपनिषद तयार आहेत, महाभारत रामायण भगवद्गीता संत साहित्य संत चरित्र हे नावं घ्यायलाच मला 15 मिनिटं जातील. ते सगळं त्यांचं तयार आहे. आणि म्हणून ती दिव्यता ती शोभनीय वाणी त्यांच्या मुखारविंदामध्ये आहे. आणि म्हणून ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझी ही बाबांच्या त्या प्रवासाच्या अनुषंगाने अभंग तुमच्या समोरती ठेवलाय. अभंग माऊली ज्ञानोबरायांचा आहे. हरिपाठ या प्रकरणातील हा गोड अभंग आहे.
कोणताही अभंग चिंतनामध्ये घेत असताना संत साहित्याचे दोन विभाग पडतात. एक आहे स्फुट वाङ्मय आणि एक आहे ग्रंथ वाङ्मय. ऐका, स्फुट वाङ्मय त्याला बोलल्या जातं, ग्रंथ वाङ्मय त्याला म्हटलं जातं. स्फुट वाङ्मय ज्याच्यामध्ये मागच्या पदाचा पुढच्या पदाशी काही अर्थ अनुस्यूत नसतो, त्याचं नाव आहे स्फुट वाङ्मय. म्हणजे अलीकडचा अभंग आणि पुढचा अभंग स्वतंत्र पद्धतीने तत्वज्ञान प्रतिपादन करतो, त्याला स्फुट अभंग असं बोलल्या जातं. आणि ज्याच्यामध्ये मागची ओवी पुढच्या ओवीशी कनेक्ट आहे, मागचा अभंग पुढच्या अभंगाशी कनेक्ट आहे, त्याला ग्रंथ वाङ्मय असं बोलल्या जातं. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर हातातली अंगठी स्फुट वाङ्मयासारखी धरा आणि गळ्यातली चैन एकामध्ये एक गुंडाळलेली असते, ती ग्रंथ वाङ्मय धरा. म्हणजे आज जो अभंग मी तुमच्या समोर ते निवडलाय तो स्फुट वाङ्मयातील आहे का ग्रंथ वाङ्मयातील आहे, ही गोष्ट लक्षात येईल. विठाला 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 स्फुट वाङ्मयामध्ये व्याघात नावाचा दोष पाहायला मिळतो. म्हणजे आपल्या बोलण्याने आपलं खंडन होणं याचं नाव आहे व्याघात नावाचा दोष, ज्याला इंग्लिशमध्ये कॉन्ट्रॅक्टेड डिस्ट्रीटमेंट असं बोललं जातं. आपल्या बोलण्याने आपलं खंडन. उदाहरण देऊ का तुम्हाला? एक छोटासा मुलगा, आई वडील नाहीत, उपजीविकेचं माध्यम काय निवडावं म्हणून त्याने गळ्यामध्ये एक पाटी टाकली. त्या पाटीवरती लिहिलं की मी मुका आणि बहिरा आहे, कृपया मला मदत करावी. बाजारामध्ये गेला. इथं बाजार कुठला आहे? पाथर्डीचा. बाजारात गेला. गेल्याच्या नंतर तो फिरतोय सगळीकडे. आपल्या गावातून एक सत्पुरुष बाजार करायला गेले. पत्नीने सांगितलंय 200 रुपये घ्या, व्यवस्थित बाजार करून या. नेमकं तो बाजारात जाणं आणि तो मुलगा समोर येणं एकच टाइम साधला गेला. त्यांनी वाचलं मी मुकानी बहिरा आहे, कृपया मला मदत करावी. त्यांनी ते पाटी वाचल्याच्या नंतर लक्षात आलं की मुका आणि बहिरा मुलगा आहे, किती छोटा मुलगा आहे, मुका आणि बहिरा आहे का. खूप दया आली अंतकरणामध्ये. डोक्याने हात ठेवला. बाळा, तू कधीपासून मुका आणि बहिरा आहे? मुलगा गप बसला, काहीच बोलायला तयार नाही. पुन्हा डोक्यावर हात फिरला. बाळा, तू कधीपासून मुका आणि बहिरा आहे? तरी बोलायला तयार नाही. शेजारी उसाचा रस चालू होता, एक ग्लास उसाचा रस त्याला प्यायला दिला. बाळा, आता तरी सांगतो कधीपासून मुका आणि बहिरा आहे? तरी मुलगा काहीच बोलायला तयार नाही. एक डझन केळी घेतली, बाळाच्या हातामध्ये दिली. बाळा, आता तरी सांगतो कधीपासून मुका आणि बहिरा आहे? त्या मुलाने ओळखलं, ही गेलेली फ्यूज दिसते. लक्षात येते ना मी काय बोलतोय? तर त्या मुलाने त्यांना बाजूला घेतलं. ते म्हटले, काका, जेव्हा माझा जन्म झाला तेव्हापासून मी मुका आणि बहिरा आहे. मला तेव्हापासून बोलताही येत नाही आणि तेव्हापासून मला ऐकताही येत नाही. अरे बापरे, तेव्हापासून तुला ऐकता येत नाही, लहानपणापासून तुला बोलता येत नाही. अंतकरणामध्ये दया आली. पत्नीने दिलेले 200 रुपये काढले बाहेर आणि मुलाच्या हातामध्ये देऊन टाकले. काहीतरी खा, कपडे घे तुला. बिचारा घरी निघून आला. पत्नीने विचारलं, बाजार आणला का? तो म्हटला, बाजार नाही आणला, पण एक महान कार्य करून आलो. काय कार्य केलं? एक मुका आणि बहिरा मुलगा होता, त्याला मी 200 रुपये देऊन आलो. जाऊ दे, आपण बाजार एक नसेल तर आठवडाभर दुसरं काहीतरी खाऊ. पण त्या मुलाला मदत करणं, माझ्या अंतकरणामध्ये दया आली आणि मला त्या मुलाला मदत करावीशी वाटली. तिला पण माहिती होतं फ्यूज गेलेली आहे. ती म्हटली, अहो. तो म्हटला, काय? तो मुका आणि बहिरा आहे हे तुम्हाला कसं कळालं? तो मुका आणि बहिरा हे तुम्हाला कसं कळालं? तो म्हटलं, मला एवढं वेड समजलं का? तो मुका आणि बहिरा कसा आहे हे मी साक्षात त्याला विचारलं. त्याने स्वतः सांगितलं मी मुका आणि बहिरा लहानपणापासून आहे. तेव्हा मला कळालं मी मुका आणि तो मुका आणि बहिरा आहे. दृष्टांत संपला. लक्षात आला असेल ना तुमच्या का नाही आलं? तो स्वतः सांगतोय मी मुका आणि बहिरा आहे. याच्यावरून घ्यायचा तो मुका आहे का बहिरा आहे. पण याच्या लक्षातच आलं नाही. आपल्या बोलण्याने आपलं खंडन होणं याचं नाव आहे व्याघात नावाचा दोष, जो स्फुट वाङ्मयावरती येऊ शकतो, येतो. जगद्गुरु श्री तुकोबरांची गाथा पाती स्फुट वाङ्मयामध्ये मोडती. याच्यासाठी जावे वनांतरा आणि ठाईच बैसुनी करा एकचित्त. इथं तुम्हाला या दोन गोष्टी पाहायला मिळतात. मग भगवत प्राप्तीसाठी वनांतरा जाणं हे योग्य धरायचं का एका जागेवर बसून त्याची प्राप्ती करायची हे ठरवायचं? याचं नाव आहे स्फुट वाङ्मय. विठाला विठाला ग्रंथ वाङ्मयामध्ये पद अनुस्यूत असतात. मागचा अभंग पुढच्या अभंगाला प्रस्तुत करतो. आज जो अभंग मी आपल्या समोर चिंतन करता निवडले, त्याच्या अगोदरचा अभंग जर त्याचा भाव आपल्याला ज्ञात झाला तर पुढचा भाव कळेल. जगद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज साधकांना उपदेश करतायत, तुम्ही तीर्थ करा, व्रत करा, दान करा, यज्ञ करा, काहीही करा. जर अंतकरणामध्ये भावाची पुंजी नसेल तर ते तुमचं करणं सगळं निरर्थक आहे. कसं निरर्थक आहे? भावयुक्त भक्ती करणं कसं अवघड आहे.
माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हटले, जमिनीवर पडलेला पारा हातामध्ये घेणं जसं अवघड आहे तसं भावयुक्ती भक्ती करणं अवघड आहे. मग ती भावयुक्त भक्ती करणं एवढं अवघड आहे. साधक घाबरले, माऊली भावयुक्त भक्ती करणं एवढं अवघड आहे तर ती कोणाला प्राप्त होणार नाही का? माऊली म्हटले, हो मला प्राप्त झाली ना. जगात मी कोणाचं उदाहरण देऊ? कशामुळे प्राप्त झाली? निर्गुण निराकार असणारे माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज यांनी तो संपूर्ण बोध मला दिला. ज्ञानदेव म्हणे, निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. ते सगळं दिलंय. दिधले हे पद ज्ञानोबा हरिपाठामध्ये 2 ठिकाणी वापरत आहेत. दिधले संपूर्ण माझ्या हाती आणि दिधले ज्ञानगुणगम्य ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिधले माझ्या हाती. दिलंय म्हणतायत. अध्यात्मामध्ये देणं असतं, अध्यात्मामध्ये शिकवणं नसतं. शिकवणं शाळा कॉलेजमध्ये असतं आणि म्हणून देण्याची गोड प्रक्रिया अध्यात्मामध्ये असते. श्री गुरु 4 माध्यमातून देतात: नेत्र, संकल्प, स्पर्श आणि शब्द. या 4 माध्यमातून श्री गुरु देत असतात. निवृत्तीनाथ महाराजांनी मला दिलं. परिणाम काय झाला? हरीची समाधी लागली. अभंगाचं प्रथमच द्वैत बुद्धी. हरीची समाधी ज्ञानोबराय म्हणतात मला प्राप्त झाली. हरीची समाधी हा शब्द किती गोड आहे. समाधी शब्द किती गोड आहे. शरीराला होते तिचं नाव आहे व्याधी. स्वतः करता मागितलं जातं त्याचं नाव आहे दान, भीक. कुटुंबाकरता जे मागितलं जातं त्याचं नाव आहे भिक्षा. समाजाकरता जे मागितलं जातं त्याचं नाव आहे दान आणि विश्वाकरता जे मागितलं जातं त्याचं नाव आहे पसायदान. हे जसं तसं शरीराला होते तिचं नाव आहे व्याधी. व्याधी असाध्य असतात, मागच्या जन्मातले असू शकतात. शरीराला होते तिचं नाव आहे व्याधी. भौतिक पदार्थाच्या संग्रहाने होते तिचं नाव आहे उपाधी. मनाला होते त्या आजाराचं नाव आहे आधी, डिप्रेशन. आणि या सगळ्यातून सुटका तिचं नाव आहे समाधी. आणि ती समाधी हरीची असेल तर काय होऊ शकतं? सगळ्या संतांची समाधी हरीची आहेत. अगदी मला वामन भाऊ, भगवान बाबा, श्री गुरु नारायण महाराज, खंडोजी बाबा आणि शिवनाथ बाबांकडे यायचं झालं, अगदी या 5 संत पंचायतांकडे जरी येणं झालं तर मला पहिली तुमच्या समोर समाधी ठेवावी लागेल. वारकरी परंपरेमध्ये समाधीमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे बोध साध्य समाधी आणि एक आहे क्रिया साध्य समाधी. बोध साध्य समाधी हो ही वारकऱ्याची आहे, संतांची आहे. क्रिया साध्य समाधी योग्याची आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. त्याच्यामध्ये सविकल्पक, निर्विकल्पक 2 प्रकार आहे. योगाची समाधी ग्रेट आहे. योगाची समाधी उज्ज्वल आहे. योगाची समाधी तेजस्वी आहे. हजारो वर्षापासून जरी आपण ऐकत असलो तरी संतांची समाधी विलक्षण आहे. जर योगाची समाधी ग्रेट असते तर योगाच्या ध्यानामध्ये न येणारा तो अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आमच्या मागे पुढे उभा राहतो. संत वर्णन करतात. आलिया घात निवारा रे, आलिया घात निवारा, आलिया घात. समाधी ग्रेट आहे. समाधीमध्ये अजून 2 प्रकार, एक नित्य आणि एक अनित्य. नित्य समाधी आणि अनित्य समाधी. वारकऱ्याची समाधी ही नित्य समाधी आहे. योगाची समाधी अनित्य समाधी आहे. हा अभंगातलं पहिलं चरण इतकं गोड आहे, खूप सुंदर आहे. याचा अन्वय जर आपण केला, अन्वय ही विश्वातली एकमेव 2च भाषा आहेत का ज्यांना अन्वय पद्धती. पहिली आहे संस्कृत भाषा आणि दुसरी आहे मराठी भाषा. संस्कृत भाषेची तेजस्विता आज 40 राष्ट्रातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये सध्या शिकवले जाते. संस्कृत आणि भगवद्गीता. आपण भगवद्गीता कुठे ठेवली हो? भगवद्गीता कुठे आहे आपल्याकडे? भारतामध्ये भगवद्गीता कुठे? कोर्टामध्ये. कोर्टामध्ये कशाकरिता ठेवली? कोर्टामध्ये बरोबर. कशाकरिता? शपथ घेण्याकरिता. आणि आज युरोपच्या जवळजवळ 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये भगवद्गीता सिलेबसमध्ये ऍड केली, कोर्समध्ये ऍड केली. आणि आम्ही 70 वर्षामध्ये भगवद्गीता कोर्टमध्ये ठेवली. माझं म्हणणं असं आहे, भगवद्गीता कोर्टमधून बाहेर काढा, ती कोर्समध्ये ऍड करा. तुम्हाला कोर्ट स्थापन करायची गरजच पडणार नाही. एवढी तेजस्विता भगवद्गीतेच्या तत्वज्ञानामध्ये आहे. एवढी दिव्यता भगवद्गीतेच्या तत्वज्ञानामध्ये आहे. नका वाचू, काही अडचण नका वाचू.
40 देशातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये भगवद्गीता शिकवल्या जाते. कोर्टामधून भगवद्गीता काढा, कोर्समध्ये ऍड करा, कोर्स स्थापन करायची गरजच पडणार नाही. मी काय तुमची टाळी घेण्याकरता काय आलो. स्वाभिमान आहे भगवद्गीतेची, तेजस्विता आहे भगवद्गीतेची. त्या भगवद्गीतेचं दिव्य तत्वज्ञान आज सगळ्या जगाने आत्मसात केलं आहे. अन्वय पद्धती भगवद्गीतेला आहे, अन्वय पद्धती मराठी भाषेला आहे. अन्वय पद्धती शब्दाचा अर्थ कसा आहे चला पुढे मी तुम्हाला सांगतो. आज हा अभंग तुमच्या समोर ते ठेवलाय. समाधी हरीचे समसुखे विन न साधिले जाण द्वैत बुद्धी. हरीच्या समाधीपर्यंत जायचं असेल तर काय आवश्यक आहे, तर मी याच्यात तिथलेच पद घेऊन तुमच्या समोर तो अर्थ ठेवतो. समसुखे विन हरीची समाधी न साधेल जाण. समसुखा वाचून हरीची समाधी प्राप्त होणार नाही. मग अजून काय असावं लागतंय, तर पुढे द्वैत बुद्धी पद आहे, तिथं अद्वैत बुद्धी करायची. अद्वैत बुद्धी विन हरीची समाधी न साधेल जाण. अद्वैत बुद्धी शिवाय हरीची समाधी प्राप्त होणार नाही. समसुख कशाने प्राप्त होईल? हरी समाधी विन समसुख न साधेल जाण. हरी समाधी विन अद्वैत बुद्धी न साधेल जाण. 4 पद्धतीचा अन्वय ठेवलाय. एवढी दिव्यता ही अन्वय पद्धतीमध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमाचा सायलेंट मोड का आहे त्याचं कारण सर्वांना ज्ञात आहे. कार्यक्रमाचा एक सायलेंट मोड आहे, तो सायलेंट मोड निघणं अवघड आहे. तसं थोडासा रिटर्न मधून तो बेस कमी करून त्याला इको टच करा, म्हणजे थोडंसं कंपन राहू दे. हे समाधी पद किती गोड आहे ऐका. आपल्या भागामध्ये वामन भाऊ भगवान बाबा श्री गुरु नारायण महाराज खंडोजी महाराजांच्या दिव्य समाधी आहेत. आणि आज जिथं आपण उभा आहोत तिथं सद्गुरु श्री शिवनाथ बाबांच्या समाधी आहे. ही समाधी भू समाधी आहे. पंचतत्वामध्ये वेगवेगळ्या अनुषंगाने संतांनी समाधी घेतली. ज्ञानोबरांनी भू समाधी घेतली. विश्वातले पहिले एकमेव संत असे अद्वितीय तत्वज्ञान जगाच्या हातामध्ये दिलेले ज्ञानोबराय भू समाधीमध्ये. जगद्गुरु श्री तुकोबराय आकाश मार्गाने वैकुंठाला गमन. एकनाथ महाराजांचं पाण्यामध्ये जल समाधी. मुक्ताबाईंची वीज कडाडली अग्नीमध्ये अग्नि समाधी. सगळे संत वेगवेगळ्या अनुषंगाने पंचतत्वाच्या माध्यमातून ती समाधी साध्य करतात. शिवनाथ बाबांची भू समाधी आहे ऐका. भगवान बाबांचं जीवन, वामन भाऊ महाराजांचं जीवन, सगळ्या संतांचं जीवन एक उज्ज्वल तेजस्वितेने आपल्याला पाहायला मिळतं. काय तेजस्विता आहे भगवान बाबाच्या वाणीमध्ये, काय दिव्यता होती ऐका. बीडच्या जवळ नागापूर गाव, देवराम साळुंके नावाचे सद्ग्रस्त भगवान बाबांच्या कीर्तनासाठी उपस्थित असायचे. गावात गेल्याच्या नंतर भगवान बाबांची सेवा करण्याकरता ते अविरत उभा असायचे. बाबांना वाटा लावूपर्यंत ते बाबांच्या सानिध्यामध्ये असायचे. भगवान बाबांचं जीवन त्यांच्याकडे असायचं. कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्यांना वाटा लाईपर्यंत ते बाबांच्या सानिध्यामध्ये असायचे. बाबा त्या गावामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर सगळे ग्रामस्थ जवळ आलेले आहेत, पण माझा देवराम दिसत नाही. म्हणून भगवान बाबांनी विचारलं माझा देवराम कुठे आहे. कोणीच बोलायला तयार नाही. पुन्हा विचारलं माझा देवराम कुठे आहे. गावातले काही 4-5 सत्पुरुष पुढे आले आणि सांगितलं बाबा तुमचा देवराम तुमच्या सेवेसाठी येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं देवरामचा एकुलता एक मुलगा काही तासापूर्वी मृत्युमुखी पडला. म्हटले देवराम तुमच्या सेवेसाठी येऊ शकत नाही. बाबा ताडकन उभा राहिले. हनुमंताच्या मंदिरामध्ये आले होते. पायामध्ये खडबा घातले, हातामध्ये काठे घेतले आणि देवरामच्या घराच्या दिशेने निघले. मुलगा होत नाही म्हणून देवराम साळुंके या सत्पुरुषाने 7 लग्न केले होते. त्यानंतर हा मुलगा झाला होता. 100 एकर जमीन गावची पाटीलकी. एकुलता एक मुलगा गतप्राण झाला. आक्रोश करावा की बाबांच्या सेवेसाठी तत्पर राहावं काहीच सुचत नव्हतं. थोड्या अवकाशामध्ये भगवान बाबा त्याच्या दारामध्ये पोहोचलेत. बाहेरूनच आवाज दिला. तमाम सगळे लोक जमलेले आहेत, सगळेजण आक्रोश करतायत. आणि तो आक्रोशामध्ये बाहेरूनच भगवान बाबांनी आवाज दिला. सुदाम. सुदाम नाव होतं त्या मुलाचं. 7 वर्षाचा तो मुलगा. सुदाम प्रत्येक वेळेस आल्याच्या नंतर तू माझ्या मांडीवरती येऊन बसत असतो, मला येऊन मिठी मारत असतो. आज कुठं गेलायस असं म्हणता क्षणी मृत्युमुखी पडलेला तो 7 वर्षाचा मुलगा ताडकन उभा राहिला.
घरातून धावतच बाहेर आला, जसा आला तसा त्याने भगवान बाबाच्या पायाला कडकडून मिठी मारली. तमाम सगळे लोक आक्रोश करून आनंदाश्रू ढासळत होते की बाबांच्या शब्दामध्ये काय दिव्यता आहे. काळावरती माथा ठेवण्याची ताकद संतांमध्ये असते. काळावरती माथा ठेवण्याची, काळावरती पाय ठेवण्याची ताकद ही संतांमध्ये असते. जगा दशक विधीतल्याप्रमाणे सगळ्यांच्या पाठात जगा काळ खाये. गेल्याच्या नंतर तिथं गेल्याच्या नंतर भगवान बाबांच्या सानिध्यामध्ये भगवान बाबाला तिथला एक मुलगा फार आवडायचा, गोसावी समाजातला. आणि लहान वयामध्ये त्यांनी संन्यास वृत्ती धारण केलेली होती. लहान वयामध्ये संन्यास वृत्ती धारण केलेली होती. बाबा तिथे गेल्याच्या नंतर सांगायचे, मला तुला पाहिल्याच्या नंतर माझं बालपण आठवतं. कानात कुंडल, भगवा ड्रेस, ते असं सगळं गोड त्याचा चेहरा. बाबा म्हणायचे मी असाच असेल लहानपणी. मला तुला पाहिल्याच्या नंतर मला माझी बालपणाची आठवण येते, फार आवडतं. वय वर्ष 18. दरवर्षी बाबा त्या गावामध्ये कीर्तनाला जायचे. आणि गेल्याच्या नंतर एक वर्ष असा प्रसंग झाला की तो 20 दिवस झाले अगोदर गतप्राण झालेला होता. बाबांचा सगळ्यात आवडता तो संन्यासी, तेजस्वी, बाल ब्रह्मचारी. पण अचानक काय झालं, कसं झालं, पण तो गेल्याच्या नंतर त्याला भूसमाधी दिली. मिठामध्ये त्याला पूर्ण ग्रामस्थांनी 14वा संपन्न केला. आणि त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी भगवान बाबा त्या गावामध्ये पोहोचले. माझा संन्यास कुठे म्हणून भगवान बाबा त्या गावकऱ्यांना विचारतायत. कोणाला सांगता येईना, गावकऱ्याला विचारतायत, कोणी सांगायला तयार नाही. बाबा तुमच्या सगळ्यात आवडता. 20 दिवसापूर्वी तो गतप्राण झाले. म्हटले आम्ही त्यांना समाधी देऊन आलोय. बाबा म्हटले त्याला माझ्याकडे घेऊन या. बाबा कसं शक्य आहे, 20 दिवस झालेत, जमिनीत पुरून आम्ही आलोय, मिठात पुरून आम्ही आलोय, कसं शक्य आहे. बाबा म्हटले मला काही माहिती नाही, त्याला घेऊन या. बाबांच्या शब्दापुढे महाराज कोणाची हिंमत नव्हती बोलायची. जायचंय तिकडे. ग्रामस्थांचा नाविलाज झाला. कोणी फावडं टिकाव सगळं घेऊन तमाम सगळे ग्रामस्थ त्याला आणण्याकरता गेले. जसं आहे तसंच खोदायचं म्हटलं, बाबांच्या पुढे समोर आणून त्याची बॉडी ठेवायची. जसं गेले आणि खोदायला सुरुवात केली, पूर्ण माती बाजूला केल्याच्या नंतर हा पठ्ठ्या सगळ्यांकडे बघत होता. सगळ्यांकडे पाहत होते. काय वाटलं असेल, उभा राहिले. जसे उभा राहिले तसे सगळे ग्रामस्थांच्या डोळ्यातून अश्रू होते. काय ताकद आहे भगवान बाबांची. म्हटले 20 दिवस झाले आपण या संन्याशाला इथं पुरलं होतं मिठामध्ये, याला जिवंत हा वर बघतोय. वाजत गाजत गावकरी सगळे भगवान बाबाकडे घेऊन आले. आणि आल्याच्या नंतर कडकडून त्या संन्याशांनी भगवान बाबाला मिठी मारली. भगवान बाबांनी त्यांना मिठी मारली. याचं नाव आहे महाराज भगवान बाबा. 104 वर्ष जगला तो संन्यासी. मागच्या 2 वर्षापूर्वी त्यांनी देह ठेवला. मी काल्पनिक तुमच्या समोर ते ठेवत नाही, कारण भगवान बाबांची ती शब्दाची ताकद होती, ती दिव्यता होती. त्यांची समाधी हरीची समाधी आहे. वामन भाऊ महाराजांचा त्यांच्या शब्दाची ताकद इतकी विलक्षण होती. रान्नीगाव माहिती तुम्हाला? रान्नीगाव कुठे आहे? इथं जवळच. त्या गावामध्ये वामन भाऊ महाराज गेले आणि गावकऱ्याला सांगितलं, गावकरी तुम्हाला ह्या वर्षी बाजरी भरपूर झाली. म्हटले मला बाजरी द्या. ते म्हटले बाजरी द्यायला आम्ही तयार आहोत, पण पुढच्या वर्षी देऊ तो, ह्या वर्षी नाही, कारण ह्या वर्षी आम्हाला बाजरी चांगली झाली, 2 रुपये करू दे. त्यांना भाऊंचा अधिकार माहिती नव्हता. आहे तेवढं माहिती होतं, पण अधिकार ती दिव्यता माहिती नव्हती. म्हटले आम्ही पुढच्या वर्षी देतो, या वर्षी आम्हाला थोडं खाऊ द्या, विकू द्या, 2 रुपये करू द्या. भाऊ म्हटले पुढच्या वर्षी आली तर द्याल ना. गेले निघून. दुसऱ्या वर्षी अजूनही त्या गावात आता थोडा बदल झाला, पण त्या गावामध्ये बाजरी पेरली. काही गवत उगवायचं, त्याचं नाव काय? पांढर गवत असतं, कोंबडा. अरे हा, कुरडू. इकडे काय म्हणतात पांगऱ्यामध्ये? कुरडूच. अरे आमच्याकडे तेच म्हणतात. माझं गाव घाटशिरस. आमच्याकडे कुरडू, कोंबडा हे दोन्ही शब्द आहेत. तुमचं नामचं सारखं दिसतंय. आमच्याकडे माणसं मेल्याच्या नंतर जाळतात, तुमच्याकडे सारखं आहे, सारखं. आता नंतर त्यांनी गडावरती गेली, माफी मागितली. कुठेतरी लक्षात आलं की आपल्याकडे चुकी झाली. ही वामन भाऊ महाराजांच्या शब्दात ही ताकद होती. ऐका, वडगाव बड्यांचं वामन भाऊ महाराजांचं दरवर्षी तिथं बीजेच्या वेळेस कीर्तन असायचं, काल्याचं कीर्तन. वामन भाऊ महाराज तिथं कीर्तनाला आलेले आहेत, कीर्तनाला थांबलेत.
वडाची झाडं भरपूर म्हणून वडगाव. आणि वडाच्या झाडाखाली पूर्वी मंडप नसायचे, एवढा गोड मंडप त्या काळात कसं असे छोटीशी एक सिस्टीम त्याच्यावरती करण्यावरती भाऊंचं कीर्तन. पण ऐकण्याकरता काही हजारोनी परिसरातून तालुक्यातून लोक तमाम सगळी गर्दी जमलेली आहे. आणि तिथं भाऊंचं कीर्तन सुरू झालं. प्रसंग असा झाला, एक भली मोठी फांदी मोडली, खाली येणार 200-300 लोक गतप्राण होणार. आणि रंगामध्ये आलेल्या कीर्तनामध्ये वामन भाऊ महाराजांनी सांगितलं, वरतीच थांब म्हटले, खाली येऊ नको. वरतीच तुटलेली ती फांदी तरंगली महाराज. 3 तास खालीच कीर्तन झालं आणि आरती झाल्याच्या नंतर सगळ्या लोकांना बाजूला व्हायला सांगितलं. जसे बाजूला झाले तसे वामन भाऊ महाराज म्हटले, एक खाली म्हणता क्षणी धाड दिशी ती फांदी खाली पडली. ही वामन भाऊ महाराजांच्या शब्दातली ताकद होती. म्हणून हे संत विलक्षण होऊन गेले. वामन भाऊ महाराजांचा गुरुप्रसाद ज्यांना लाभला ते खंडोजी महाराज. वामन भाऊ भगवान बाबांचा गुरुप्रसाद ज्यांना लाभला ते श्री गुरु नारायण महाराज. आणि श्री गुरु नारायण महाराजांचा दिव्य प्रसाद ज्यांना लाभला ते सद्गुरु श्री संत शिवनाथ महाराज. हे आपल्या परिसराचं मोठं वैभव आहे, एक मोठी दिव्यता आहे. कारण त्यांची समाधी तीच आहे जी सगळ्या संतांची होती. हरीची समाधी आज आळंदीमध्ये ज्ञानोबरांची दिव्य समाधी आहे. ऐका, अगदी सायंटिफिक पद्धतीने मी तुमच्या समोरती जरी बोललो तुम्ही, कारण सगळे सुज्ञ आहात, इथून पुढचा काळ काय एवढा अवघड नाही. सगळेजणांच्या हातात, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, ती दिव्यता आहे, ती पाहायला मिळते. अमेरिका कुठे माहिती तुम्हाला? महिंदा आणि पांगरा याच्यामध्ये अमेरिका कुठे? बाहेरचा देश, जो सध्या भारताच्या नियोजनाने चाललेला आहे. एक काळ तो आपल्याला जुमानतच नव्हता. अमेरिकेच्या लक्षात आलं नासाच्या, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती येतोय, तो पुन्हा परावर्ती सूर्याकडे होतोय. असं तेजस्वी दिव्य ठिकाण कोणतं आहे याचं संशोधन आपल्याला केलं पाहिजे. 10 शास्त्रज्ञ त्याकरता निवडले गेले. 10 शास्त्रज्ञ निवडल्यानंतर ते सगळे शास्त्रज्ञ वेगवेगळ्या देशामध्ये संशोधन केलं, कुठेच काही सापडलं नाही. भारत देशामध्ये आले, महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रामधून पुण्यात आल्याच्या नंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं की ते मशीनना सांगतायत आपल्या ठिकाणाकडे, ज्या ठिकाणाचा शोध घेतोय आपले मशिनरी सांगतात की ते ठिकाण इथून जवळपासच आहे. पुण्यातल्या लोकांना त्यांनी विचारलं, आयुकाला विचारलं, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेला विचारलं, इथून जवळ आध्यात्मिक ताकद असणारं एखादं लोकेशन आहे का? पुण्यातल्या लोकांनी सांगितलं, इथून 20 किलोमीटर अंतरावरती मौली ज्ञानोबरांची संजीवन समाधी म्हणजे आळंदी आहे. तुम्ही तिथं जाऊन काही संशोधन करू शकतात. शास्त्रज्ञ आळंदीच्या दिशेने निघले. दिघी गावाचं आहे, 6 किलोमीटर अंतरावरती दिघी आहे. पवन महाराज तिथे राहत आहेत, आपलं भाग्य आहे आपण आळंदीमध्ये राहतोय. 6 किलोमीटर अंतरावरती आल्याच्या नंतर ते मशिनरी ऑटोमॅटिक सुरू झाल्या. शास्त्रज्ञांच्या लक्षामध्ये आलं की ज्या ठिकाणाकडे आपण चाललोय ते आपल्या संशोधनाचं योग्य ठिकाण आहे. आळंदीमध्ये आले, इंद्रायणी मातेचं आचमन केलं आणि महाद्वार पूर्ण मंदिर बंद होतं. अमेरिकेवरून शास्त्रज्ञ माऊलींच्या संजीवन समाधीचं संशोधन करण्याकरता येत आहेत. महाराष्ट्र शासनाने पूर्ण प्रोटोकॉलमध्ये मंदिर पूर्ण बंद ठेवलं. शास्त्रज्ञांना जाण्याकरता पूर्ण व्यवस्थित नियोजन केलं. ऐका, त्या शास्त्रज्ञांकडे PIP नावाचा कॅमेरा होता, जो माणसाचे बोलाय चेक करतो. त्यांचं म्हणणं आहे प्रत्येक व्यक्तीच्या बॉडी भोवती 10 रेडिंग्स एवढी ऊर्जा सापडते, त्याच्यापेक्षा ऊर्जा सापडत नाही. पण एखादी आध्यात्मिक ताकद असणाऱ्या सत्पुरुषापाशी ती ऊर्जा सापडू शकते. 1000 रिडिंग दाखवणारा काटा होता. महाद्वारामधून आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर तो मोडून पडला होता. एवढी दिव्य एनर्जी माऊलींच्या महाद्वारामधून आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर होती. एवढी तेजस्वी ऊर्जा महाद्वारामधून आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर होती. आता मी ज्यावेळेस पांडुरंगाचं दर्शन घेत होतो, शिवनाथ बाबांच्या समाधीचं दर्शन घेत होतो, ती सुद्धा ऊर्जा इथं जाणवते. ते जरी शास्त्रज्ञ इथं आले असते, तो जर सुद्धा कॅमेरा इथं लावला असता तर तो सुद्धा मोडून पडला असता. एवढी विठ्ठल गलावरती ती दिव्य एनर्जी आहे, तेवढी ऊर्जा या ठिकाणी पाहायला मिळते. ऐका, संजीवन समाधीच्या जवळ गेले. 4 मशिनरी होत्या, गिगरमीटर, स्किंटिलेशन काउंटर, थर्मास्टर, बोलोमीटर आणि फ्रिक्वेन्सी रडार मीटर. 4 मशिनरी शास्त्रज्ञांच्या हातामध्ये होत्या. स्किंटिलेशन काउंटर नावाचं मशीन जमिनीत खाली काय आहे हे दाखवण्याचं काम करतं. तुम्हाला पाहिजे का कोणाला ते मशीन? जमिनीत खाली काय सोनं बिनं शोधायला तुम्हाला मदत होईल ना थोडीशी. खाली काय आहे शोधण्याकरता शास्त्रज्ञाकडे ते स्किंटिलेशन काउंटर नावाचं मशीन होतं. संजीवन समाधी म्हणजे शास्त्रज्ञांच्या दृष्टीने दगड होती. त्या संजीवन समाधीवरती ते मशीन ठेवलं. ज्ञानोबराय खाली आहेत. गेली 728 वर्ष पूर्ण झाले ज्ञानोबरांना संजीवन समाधी घेऊन. खाली आजही वारकऱ्यांची भावना आहे, श्रद्धा आहे की ज्ञानोबराय जसे आहेत तसेच बसलेले आहेत.
शास्त्रज्ञ म्हटले कशा आहेत आपल्याला ते शोधायचे. स्किंटिलेशन काउंटर नावाचं मशीन ऑन केलं, समाधीवरती ठेवलं, जसं त्याचं बटन दाबलं तसे ज्ञानोबराच्या भीममुद्रेमध्ये बसलेले आहेत आहे तसेच माऊलींची प्रतिमा शास्त्रज्ञांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. 27 जुलै 1997चं संशोधन, म्हणजे फार जुना काळ नाहीये. ऐका, बाहेर आले सगळे शास्त्रज्ञ, लटलट कापत होते. काय बघतोय, काय ऊर्जा आहे ज्ञानोबरांच्या माऊलींच्या मंदिरामध्ये आहे, काय संजीवन समाधीमध्ये ताकद आहे. मी समाधी शब्दावरती बोलतोय, काय दिव्यता आहे त्या ऊर्जा समाधी मंदिरामध्ये. बाहेर आले, गिगर मिलिमीटर नावाचं मशीन ऑन केलं, सूर्याचा प्रकाश सूर्याकडे पृथ्वीवरती येतोय, पुन्हा तो परावर्ती सूर्याकडे जातोय. असं तेजस्वी दिव्य ठिकाण कोणतं आहे हे ज्यावेळेस शास्त्रज्ञांनी ती मशीन ऑन करताच त्यांनी त्या मशीनने सांगितलं, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती येतोय, तो पुन्हा परावर्ती 3 किलोमीटर गोल वर्तुळाकार परिसर जो पुन्हा परावर्ती सूर्याचा प्रकाश वरती जातोय, ते ठिकाण विश्वात तिसरं कोणतं नसून ज्ञानोबरांची संजीवन समाधी म्हणजे आळंदी आहे. याच्यावरती शास्त्रज्ञांनी शिक्कामोर्तब केला. आणि म्हणून तर नामदेव महाराज सांगतात की आळंदीचं वैभव किती विलक्षण आहे. ही माऊलींची जी समाधी आहे ती कोणाची समाधी आहे? हरीची समाधी आहे. म्हणून हरीची समाधी समसुख असेल तर राहते, अद्वैत बुद्धी असेल तर राहते. बुद्धीचं एकच वैभव आहे, तिने त्या केशवराज परमात्म्याला जाणायचं. जर बुद्धीने केशवराज परमात्म्याला जाणलं नाही तर तिला सिद्धी प्राप्त होत नाही. आणि जर तिने त्या केशवराज परमात्म्याला जाणलं तर तिला जगातल्या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. अभंगाचं वैभव अन्य नाही दूजे. त्या बुद्धीचं वैभव आहे की तिने त्या केशवराज परमात्म्याला जाण्याचे जगातल्या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. आवाज सोडा ना. जगातलं सगळं गोड वैभव त्या बुद्धीचं, तिला सगळ्या सिद्धी प्राप्त होतात त्या बुद्धीला. जसं पतिव्रतेचं वैभव आहे पतीला जाणणं, तसं बुद्धीचं वैभव आहे केशवराज परमात्म्याला जाणणं. एका केशवराजे सकळ सिद्धे, एका केशवराजे सकळ सिद्धी. मुखे म्हणा रे मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा रे मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा हरी. बुद्धीचं एकच वैभव आहे तिने केशवराज परमात्म्याला जाणणं. जर बुद्धी प्रपंचाला जाणायला गेली तर ती स्थितप्रज्ञेपर्यंत जाऊ शकत नाही. स्थापित प्रज्ञा स्थित प्रज्ञा तिथपर्यंत ती जाऊ शकत नाही. बुद्धीचं वैभव आहे केशवराज परमात्म्याला जाणायचं. जर तिने जाणलं तर तिची दिव्यता आहे, तिचे ते वैभव आहे. जसं पतिव्रतेचं वैभव आहे पतीशी अनन्य असणं, देवावरती भौतिक पदार्थावरती तिची सत्ता चालू शकते, एवढी दिव्यता पतिव्रतेच्या वैभवात आहे. संत तिचं वर्णन करतात. परंपरेने आपण एक दृष्टांत नेहमी श्रवण करत असाल. एक बाई धान्य कांडत होती. धान्य काढण्याकरता पूर्वीच्या काळात काय होतं? उखळ आणि मुसळ. त्या बाईनी मुसळ खाली ठेवलं, उखळ हातामध्ये घेतलं, दारामध्ये धान्य कांडायला सुरुवात केली. चुकलं का काय? उखळ आणि मुसळ धान्य काढण्याकरता जुन्या काळात वापरत जात होतं. मग त्या बाईने दारामध्ये धान्य कांडायला सुरुवात केली, उखळ हातामध्ये घेतलं, खाली मुसळ ठेवलं, बाई धान्य कांडत होती. प्रसाद घेऊन आलेत का तुम्ही, का घ्यायचा बाकी आहे? धान्य काढण्याकरता उखळ आणि मुसळ, खाली काय असतं आणि वरती काय असतं? उत्तर देत चला बरं का. सोपे सोपे प्रश्न विचारतो मी, अवघड प्रश्न विचारणार नाही. सोपे सोपे. मला सांगा, गाडीचा स्पीड कोण वाढवतं? गाडीचा स्पीड कोण वाढवतं? मी 3 ऑप्शन देतो, ब्रेक, क्लच आणि ऍक्सिलेटर. गणेशजी कोण वाढवतो? हा बरोबर. अहो ऍक्सिलेटर नसेल तर गाडीचा स्पीड कसा वाढेल? गाडी कशी पडेल? गाडीचा स्पीड कोण वाढवतं? ऍक्सिलेटर. रामेश्वर महाराज तुमचं काय ओपिनियन आहे? 3 ऑप्शन आहेत, ब्रेक, क्लच आणि ऍक्सिलेटर. मला आज तुमचा आवाज ऐकायचा पण तुम्ही तो काढायला तयार नाही. घेऊनच जातो तुम्हाला आनंदीला, तुम्ही टेन्शन घेऊ नका. गाडीचं 3 ऑप्शन आहेत, ब्रेक, क्लच आणि ऍक्सिलेटर. तुमच्याकडे गाडी
नसेल तुम्ही टेन्शन घेऊ नका, बाबांकडे आहे माझ्याकडे आहे, दोघांची देऊन टाकतो तुम्हाला, काय अडचण. पवन महाराज तुम्ही जेवढं गोड भागवत करतात, अंडीमध्ये एवढा गोड अभ्यास करतात, आपल्या भागाचं वैभव येतं आणि तुम्हाला मोठ्या आशीर्वाद बाबांचा आहे, इथून विठ्ठलगडाचा आशीर्वाद आहे. विठ्ठलगडाचा आशीर्वाद ज्याला मिळाला त्यांना काहीच कमी पडत नाही, हे अनुभव आहे. म्हणजे आता बाबा तिथं श्रवण करतात. सकाळी मी मोबाईल बदलला मागच्या महिन्यात, नेमकं बाबांचा नंबर माझ्याकडे राहिला नाही. राजू आव्हाड सरांना मी फोन केला की सर मला बाबांचा नंबर पाठवा. फोन ते म्हटले 2च मिनिटात पाठवतो. फोन कट होणं आणि बाबांचा फोन येणं. म्हटलं बाबा तुम्हाला 100 वर्ष आयुष्य. म्हटलं का? ते म्हटले मी असा प्रसंग झाला. ते म्हटले हीच तर शिवनाथ बाबांची ताकद आहे. काय कळालं असेल बरं, मी तिथं बोलतोय आव्हाड सरांशी नंबर पाठवा आणि त्याच क्षणाला मी आत्ताही मोबाईल माझ्याकडे तो त्याचा टाइम तुम्हाला दाखवतो. दोन्ही नंबर आलेले तसेच आहे, सेव्ह करून ठेवलेले आहेत. ही ताकद आहे, ऐका. ही दिव्यता आहे, ऐका. छोटा माझा प्रश्न होता की तुमच्याकडे गाडी आहे का नाही. नसेल तर आम्ही देतो, आहे तर तुम्ही गाडी घेऊन चाललेत आळंदीला. फक्त आम्ही काय करणार आहोत, तुमच्या गाडीचं ब्रेक काढून घेणार आहोत. कितीच्या स्पीडने जाल तुम्ही आळंदीला? इथं बसलेपैकी कितीच्या स्पीडने महाराज आळंदीला जातील बरं? गाडी कोणती असू द्या, 1 कोटीची असू द्या, नाही तर 10 लाखाची असू द्या, नाही तर तुमची 5 लाखाची सेकंड असू द्या, फक्त ब्रेक काढला का कितीच्या स्पीडने तुम्ही प्रवास करा? चौकदार साहेब कितीच्या स्पीडनी, कितीच्या सिस्टीम वाले कितीच्या स्पीडनी? नाही म्हणजे तुम्ही हातातच गाडी घेणार नाही. मग व्यक्ती 120च्या स्पीडनी गाडी चालवते, कशाच्या जीवावरती? ब्रेकच्या. मग गाडीचा स्पीड कोण वाढवतं? गणेश. हा प्रश्न जर एवढा सोपा असता तर UPSC MPSC ला विचारलाच नसता. हा सोपा नाही ना प्रश्न, फार हा UPSC MPSC चा प्रश्न आहे. ऍक्सिलेटर तर ते उदाहरण, सोपा प्रश्न. अजून महिला माता वर्गांना विचारू का? मला सांगा, आई आधी का मुलगा आधी? बोला बरं लवकर, वेळ कमी. मला पुन्हा मी आई आधी का मुलगा आधी? बरोबर. अहो आई नसेल तर मुलगा होणं कसं? त्याचा आई वडील नसेल तर मुलाचा संभव असणं कसं शक्य आहे? गणेशजींचं लग्न झालं, पोखतवादक मुळे महाराज लग्न झालं नाही. आम्ही सगळे येऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त आम्हाला बोलावं का आवडचं? सिस्टीम वाले तुम्हाला मुलगा का मुलगी? पहिलं काय? मुलगी. जोपर्यंत मुलगी होत नव्हती तोपर्यंत तुमच्या पत्नीला कोणी आई म्हणत होतं का? बोला, आई म्हणत होतं का? नाही. त्यांना आई कधी म्हणायला लागले? मुलगी झाल्याच्या नंतर, अपत्य झाल्याच्या, मुलगा किंवा मुलगी झाल्याच्या नंतर आई, अगोदर बाई. मग मी काय प्रश्न विचारला होता, आई आधी का मुलगा आधी? बदलला का पक्ष? मी हा पक्ष आहे. सोपे सोपे प्रश्न विचारतोय. उखळ खाली ठेवलं, मुसळ हातामध्ये धरलं, बाई धान्य कांडायला सुरुवात केली. जसं धान्य कांडायला सुरुवात केली त्या आवेशामध्ये तिचा हात वर गेला. पती शेतातून येत होते, पाणी मागितलं, वर गेलं मुसळ, तसंच वरती सोडलं. घरात गेली, पाणी घेऊन आली, पतीला पाणी पिण्याकरता दिलं. ती पतिव्रता होती, त्याला सांगितलं तर वरतीच थांब, खाली येऊ नको, मी पाणी देऊन येते. पाणी दिलं, तांब्या नेऊन घरामध्ये ठेवला आणि पुन्हा बाहेर अंगणात आली, धान्य कांडायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार शेजारच्या बाईनी पाहिला. ती म्हटली हिचं मुसळ वरती गेलेलं तरंगतय, आपलं तरंगतं का नाही, उद्या आपल्याला हा प्रयोग करायचा. संध्याकाळीच नवऱ्याला सांगितलं उद्या तुम्ही बरोबर शेतात जायचं, गावात जायचं. आणि मी अंगणामध्ये धान्य कांडत असेल, अंगणामध्ये धान्य कांडत असेल, खाली उकळ असेल, माझ्या हातामध्ये मुसळ असेल, तुम्ही वेळेत यायचं. तो म्हटलं तुझ्या हातात मुसळ? म्हटलं मी येणारच नाही. ती म्हटली ते तुमच्यासाठी नसेल, धान्य काढण्याकरता असेल, तुम्ही बरोबर माझा हात वर गेला का मला पाणी मागायचं. दुसऱ्या दिवशी गरीब होता बिचारा, वेळेत गावात गेला, शेतात गेला, बरोबर धान्य काढायला तिने सुरुवात केली. बरोबर तो 10:30 वाजता आला आणि जसा तिचा हात वर गेला, पाणी मागितलं, तिने वर गेलेलं मुसळ तसंच वरती सोडलं, घरात गेली, पाणी घेऊन आली, पतीला पाणी पिण्याकरता दिलं, पुन्हा तांब्या नेऊन ठेवला, बाहेर आली, धान्य काढायला सुरुवात केली. बरोबर ते वर हात गेलता ना, तिने तसंच ती वरती सोडलं. ती म्हटली होती काल तिचं तरंगलं होतं, आज आपलं तरंगलं का नाही हे पाहण्याकरता तिने मान वर केली, ते वरून आला असंच. एवढा आवाज झाला ना जोरदार, ते अजून पाथर्डी ते ऍडमिट आहे. कोणाला जायचं असेल तर मी तुम्हाला ऍड्रेस देतो. रात्री जा, वेळेत या, माझा हात वर गेलो, पाणी मागा. पतिव्रतेचं वैभव आहे.
तिने पतिशी अनन्य असतं, जगातल्या सगळ्या गोष्टीवर तिची सत्ता चालते. तसं बुद्धीचं वैभव आहे. तिने एका केशवराजाला जारायचं, तिच्या जगातल्या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. काय प्राप्त होतात? रिद्धी प्राप्त होते, सिद्धी प्राप्त होते, निधी प्राप्त होते. अभंगाचं तिसरं चरण. सिद्धी निधी योगाची उपाधी. गाडी घेतली रिद्धी, एक गाडीच्या 10 गाड्या सिद्धी, आणि फायनान्स वाले घेऊन गेले नाही निधी. रिद्धी सिद्धी निधी, रिद्धी सिद्धी प्राप्त होतात. साधना करत असताना, परमार्थ करत असताना रिद्धी सिद्धी चरणावरती येतात. पण जर तुमचं मन परमात्म्याकडे न करता त्या रिद्धी सिद्धीचा वापर जर तुम्ही प्रसिद्धीसाठी केला, रिद्धी सिद्धीचा वापर जर तुम्ही पैसा करता केला, रिद्धी सिद्धीचा वापर जर तुम्ही त्या दिव्यते करता जर स्वतःच्या एक्सपोज करण्याकरता केला, तर त्या अवघ्या उपाधी ठरतात. काय कमी होतं ज्ञानोबरायांकडे? काय कमी होतं जगद्गुरु श्री तुकोबरायांकडे? धरणेकरी तुकोबरायांकडे आला, त्याला लोहगावला पाठवलं. शोभा कासार माझा टाळकरी म्हणले, तिची गोष्ट घेऊन येतील ती घेऊन ये. शोभा कासारांनी लोखंडाचा फाळ दिला, खालचा फणा दिला तो मोठा, ते घेऊन ते देहूला आले. आणि देहूला आल्याच्या नंतर जगद्गुरु श्री तुकोबरायांना त्यांनी सांगितलं, मला ही काय वस्तू दिली? लोखंड घेऊन आलोय म्हटले मी, माझ्या मुलीचं लग्न आहे, मला द्रव्याची आवश्यकता आहे, कशा करता तुम्ही मला दिलं? तुकोबराय म्हटले, वर बघ वर बघ. आणि जसं त्यांनी त्या डोक्यावरच्या लोखंडाकडे पाहिलं, महाराज त्या लोखंडाचं सोनं झालेलं होतं, पूर्ण लोखंडाचं सोनं झालं होतं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या दृष्टीमध्ये एवढी ताकद होती की लोखंडाचं सोनं करण्याची. त्या तुकोबरायांची सकाळी चूल पेटली तर संध्याकाळी पेटत नव्हती, एवढं 18 विश्व दारिद्र्य घरामध्ये नांदत होतं. काय कमी होतं तुकोबरायांच्या मध्ये? लोखंडाकडे पाहिल्याच्या नंतर लोखंडाचं सोनं होऊ शकतं, एवढी दिव्यता तुकोबरायांच्या नजरेमध्ये आहे. ती तुकोबरायांची पत्नी किती रागत होती घरामध्ये काही नाही म्हणून. याचं नाव आहे संत महाराज, याचं नाव आहे संत. काय करू शकत नव्हते भगवान बाबा, काय करू शकत नव्हते वामन भाऊ महाराज, काय करू शकत नव्हते नारायण महाराज, खंडोजी बाबा, शिवनाथ बाबा, सगळं काही करू शकत होते, पण रिद्धी सिद्धीचा कधी वापर केला नाही. ज्ञानोबा तुकोबाचं दिव्य तत्वज्ञान जनसामान्यामध्ये कथा कीर्तनाच्या माध्यमातून जावा, समाज माळकरी व्हावा, ज्ञानोबरांच्या तत्वज्ञानाकडे यावा, शुद्ध नामस्मरणाकडे यावा आणि भक्तीचा उद्घोष करत करत आपल्या त्या उच्च दिव्य स्थितीला जावं. एवढ्या करताच यांनी या संतांनी महान कार्य केलं, पण रिद्धी सिद्धीला ओळखून कार्य केलं. साधक घाबरले, ज्ञानोबराय रिद्धी सिद्धी परमार्थामध्ये एवढ्या घातक आहेत का? ज्ञानोबराय म्हटले हो घातक आहेत, पण मग ते म्हटले ते रम्य समाधान आम्हाला प्राप्त होणार नाही का? ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. हे ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. हरिचे चिंतन सर्व काळ, हरिचे चिंतन सर्व काळ, हरिचे चिंतन. मग ते रम्य समाधान मिळणार नाही का? ज्ञानोबराय म्हटले हो मिळेल, श्रीगुरूंनी कृपा केल्याच्या नंतर ते नक्कीच मिळेल. आणि म्हणून ते रम्य समाधान कोणाला प्राप्त झालं? ज्ञानदेवी वी सप्तमी एक वचन आहे, माझ्या ठिकाणी मध्ये आत माझ्या ठिकाणी ते रम्य समाधान रमलं. परिणाम काय झाला? हरीचे चिंतन सर्व काळ. हे होण्याकरता काय केलं पाहिजे? ज्ञानोबराय म्हटले काही करू नका, ध्रुवपदामध्ये त्याचा निर्वाळा देऊन टाकला, फक्त तेवढंच करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. फक्त मुखाने हरिमुखे हरी हरी हा जप करा. रामकृष्ण इथं आहेतच, हरीची कमतरता होती म्हणून आज इथं उभा केले. रामकृष्ण हरी, बाबांच्या नावामध्ये रामकृष्ण हे नाव आहे. सांगू का तेवढी मार्मिकता? राम हे सूर्यवंशामधून, कृष्ण हे चंद्रवंशामधून. आपल्या बॉडीमध्ये 2 नाड्या आहेत, विशेषत्वाने 3 नाड्या प्रमुख आहेत. तशा 72,000 नाड्या आहेत. पुरुषांच्या बॉडीमध्ये 24 नाड्या महत्वाच्या, स्त्रीच्या बॉडीमध्ये 22 नाड्या महत्वाच्या. नाडी हे जगातलं मोठं संशोधन आहे भारताचं.
इडा पिंगलाने सुषुम्ना हे तर नाव आपण ऐकले असेल सोडा. डावी नाकपुडी हे तर माहिती आहे, उजवी नाकपुडी हे तर माहिती आहे. उजवीला चंद्रनाडी सूर्यनाडी आणि डावीला चंद्रनाडी. राम म्हटल्याच्या नंतर सूर्यनाडी ऍक्टिव्ह होते कारण प्रभू रामचंद्र सूर्यवंशातून आहे. कृष्ण म्हटल्याच्या नंतर चंद्रनाडी ऍक्टिव्ह होते कारण कृष्ण चंद्रवंशातून आहे. आणि हरी म्हटल्याच्या नंतर सुषुम्ना ऍक्टिव्ह होते कारण ते नावात तेवढी आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचा हा महामंत्र राम कृष्ण हरी केवढा योगिक महामंत्र आहे. म्हणून उगाच निवडलेला नाही, ते एवढी दिव्यता आहे. म्हणून संतांनी सांगितलं तो महामंत्र जर आपण त्याचं भजन केलं, भगवंताचं भजन केलं तर ते रम्य समाधान प्राप्त होऊ शकतं. हरीचं चिंतन अखंड होऊ शकतं. परिणाम तुम्हाला रीतीशीर त्रास देणार नाही. तुमचं मन परमात्म्याकडे कंटिन्यू राहील आणि तेच तुमच्या बुद्धीचं वैभव ठरेल. जगातल्या सगळ्या सिद्धी तुमच्या चरणावरती येतील आणि तुम्ही हरीच्या समाधीपर्यंत जाऊ शकाल. त्याकरता भजन अत्यंत महत्वाचं आहे. विठोबा विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, हे विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार मी पहिल्यांदा आलोय आणि मला खूप इच्छा होती विठ्ठलगड पाहण्याचं, बाबांचं कार्य पाहण्याची, विश्वनाथ बाबांच्या समाधीचं दर्शन घेण्याची. आज खरोखर या ठिकाणी आलो, खूप समाधान वाटलं. इथली ऊर्जा वेगळी आहे, इथली तेजस्विता वेगळी आहे. गड म्हणजे काही एक फक्त ती जागा आणि एखाद्या महंताने डेव्हलप केलेली वास्तू नसते आहे का. त्याच्या मागे मोठं योगदान असतं, त्याच्यामध्ये मोठी तपश्चर्या असते. शिवनाथ बाबा ज्यावेळेस इथं आले असतील, काय असेल हो इथं, झाडं आणि माती आणि दगड सोडून काय असेल. पण मग जंगल में मंगल. बाबांनी इथं आले, एवढी तेजस्विता उभा केली, एवढं गोड मंदिर समोर संस्थापित झालं. मला वाटतं स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब त्यावेळेस इथं आले होते मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी. बाबांची ती शोभनीयता कार्य आणि म्हणून अलौकिक असं कार्य पंढरपूरमध्ये आहे, पैठणमध्ये आहे, आळंदीमध्ये सुद्धा आहे. आणि बरोबर बाबा गेल्याच्या नंतर त्यांची तेजस्विता, ज्ञान, वैराग्य, भक्ती, ऐश्वर्याचा समुच्चय म्हणजे सद्गुरू श्री शिवनाथ बाबा होते. बाबांचं प्रेम मला त्यांच्या समोर बंधू उपस्थित आहेत. तुमचं भाग्य आहे, तुम्ही ज्या मातेच्या उदरातून जन्माला आला ती आई किती गोड असेल. पण बाबा ज्यावेळेस 5-6 महिन्याचे होते तेव्हा त्यांच्या आई गेल्या, बरोबर ना. तुम्ही थोडे मोठे होते, म्हणजे बाबांना आई पाहायलाच मिळाली नाही, आई अनुभवायलाच मिळाली नाही. जरी आई अनुभवायला मिळाली नाही पण जगाचा आई होण्याचं सद्भाग्य त्यांना श्री गुरु नारायण महाराजांमुळे प्राप्त झालं. हे तर शिवनाथ बाबांचं मोठं कार्य. ते संत आई असतात, संत वडीलही असतात. अशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, हे उदाहरण संतांच्या कळवळ्याबद्दल तुकोबराय आईचा उदाहरण देत आहेत. आईची जसे कळवळा मुलाच्या बाबतीत असतो, तुम्हाला आई पाहायला मिळाली नाही, अनुभवायला मिळाली नाही. मला तरी वाटतंय त्या आईचं प्रेम तुम्हाला सुद्धा बाबांनी दिलं, गावकऱ्यांना दिलं, पंचक्रोशीला दिलं, महाराष्ट्राला दिलं. आणि बरोबर त्याच दिव्यतेने बाबांच्या या पवित्र गादीवरती श्रद्धेय श्री पूज्य प्रतस्मरणीय रामकृष्णजी महाराज आदरणीय शास्त्रीजी या ठिकाणी बसले. आता त्यांचं गाव कुठं, त्यांचं कार्य कुठं, मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगू का, त्यांनी जर जॉब केला असताना 1-1.5 लाखाची नोकरी आजही त्यांना. सगळं टाकलं, सगळं सोडलं, आज इथं गादीवरती येऊन विराजमान झाले. आणि या गडाचा वैभव आज महाराष्ट्रामध्ये, आळंदीमध्ये हा गड अत्यंत व्यापकतेने मानला जातो. कारण आळंदीमध्ये गडाची मोठी वैभवशाली जागा आहे. आळंदीमध्ये महाराजांचं मोठं नाव आहे. विद्वानामध्ये रामकृष्ण महाराजांचं मोठं नाव आदराने घेतलं जातं. म्हणजे माझं नेहमी म्हणणं असतं, 100 मूर्खांनी म्हणजे अज्ञानी व्यक्तीने चांगलं म्हणण्यापेक्षा एका विद्वानाने आपल्याला मूर्ख म्हणावं. बाबांचं शिक्षण मी अगोदर पण सांगितलं, अत्यंत सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं, व्यवहार चातुर्य सगळ्यात सुंदर, व्यक्तिमत्व भगवंताने त्यांना एवढी छान पर्सनॅलिटी दिली
आणि सगळ्या अनुषंगाने कार्य एवढं सोपं नाही, गड चालवणं एवढं सोपं नाहीये. माझ्या गुरुनी तर मला पहिलं सांगितलं होतं कुठंच बसायचं नाही. माझे गुरु तसेच होते, ते फारच कडक होते, वामन भाऊ महाराजांसारखेच होते. म्हणजे आहेत परमादरणीय सदैव पूज्य अद्वैत वेदांत भास्कर गुरुदेव जंगले महाराज शास्त्रीजी महाराजांचं काम फार कडक. त्यांनी बसायचंच नाही म्हटलं. ओके, काही अडचण नाही, कारण हे चालवणं एवढं सोपं नसतं, समाज ओढणं एवढं सोपं नसतं. ज्ञानोबराय तुकोबरायांनी सुद्धा हात ठेव ताटिकाळ लावली होती ज्ञानोबरायांनी महाराज. त्याचं जर आपण संशोधन केलं, ती उद्विग्नता जर ज्ञानोबरांच्या लक्षामध्ये घेतली तर ते एवढं सोपं नाही. अशा याच्यात सुद्धा कार्य चालवणं तुमचं भाग्य आहे, या पंचक्रोशीतलं भाग्य आहे. एवढे विद्वान व्यक्ती आपल्या गडाला लाभले, हे खरंच आपल्या गावचं आणि आपल्या परिसराचं भाग्य आहे. आणि म्हणून आज महाराजांचा कार्य अविरत सुरू आहे. म्हणजे त्यांनी कधी कार्यक्रम करणं विश्रांती होत असेल का नसेल, आय डोंट नो, बट एवढ्या सुंदर पद्धतीने सगळं पाहतायत. सगळ्यांची मनं धरणं एवढं सोपं नाही. कोण कोणत्या पद्धतीने नाराज होईल हे सांगता येत नाही. हात जोडायचे, त्यांना विनंती करायची, भगवत भक्तीमध्ये या, नामस्मरण करा, माळ घाला, परमार्थ करा, हे सांगायचंय. प्रपंचाकडून त्यांना थोडंसं बाहेर काढणं, परमार्थाचा परिस्पर्श देणं हे एवढं सोपं कार्य नाही. एवढे विद्वान व्यक्ती आज आपल्या गावामध्ये आहे, हे आपलं खरंच मोठं भाग्य आहे. एवढी चांगली व्यक्ती आपल्या गावामध्ये आहे, खरंच भाग्य आहे. आणि म्हणून या गडाचा गौरव आजही महाराष्ट्रभर होतोय, तो जगभर व्हावा असे शिवनाथ बाबांच्या चरणारविंदी, वामन भाऊ भगवान बाबांच्या चरणारविंदी प्रार्थना करतो. आपलं पांगरा गाव जगविख्यात व्हावं असेच ज्ञानोबरांच्या चरणी प्रार्थना करतो. गावाचं गाव बद्दल मी खूप काही चांगल्या गोष्टी ऐकून इथं आल्याच्या नंतर खूप समाधान वाटलं. इथं खूप नातेवाईक पण आहेत, पण मी पहिल्यांदा माझं येणं झालं. रामेश्वर महाराज, मी जरी पहिल्यांदा आलो असलो तर मी पुन्हा येईल. तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात. महाराज, तुमचा मृदुंग एवढा गोड आहे. मी तर म्हणतो आपल्या नगर जिल्ह्यात, बीड जिल्ह्यापेक्षा तुमचा मृदुंग भविष्यात विदेशात वाजावा अशी श्री संत शिवनाथ बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. तुमचं गायन, तुम्ही एवढे गोड, कारण अगदी प्रामाणिकपणे सांगतो, हे एवढे मुलं छान टाळ घेऊन इथं उभा आहेत. तुम्ही सगळे जर टाळकरी बाजूला केले तर मला काय करावं लागेल बाबा? मला काय करावं लागेल? कोण महाराज? प्रवचन करावं लागेल का? मलाच नाही, महाराष्ट्रामध्ये कीर्तन परंपरा जतन करून ठेवली ती गुणीजन गाणाऱ्या वाजवणाऱ्या टाळकरी मंडळींनी ही वारकरी संप्रदायाची दिव्य परंपरा अव्य हात टिकून ठेवली. आणि म्हणून झाले सेवा सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करतो. बाबा तुमचे भाऊ होते, आज माझे दोन्ही भाऊ समोर उपस्थित आहे. हे माझं जगातलं माझं खूप मोठं भाग्य आहे. पवन महाराज समोर बसले, ते सगळ्यात मोठे सख्खे बंधू, ते प्राध्यापक आंबेगाव तालुक्यात पुण्यामध्ये. 2 नंबरला इकडे बसले, ते 2 नंबरला ते आहेत आर्मीमध्ये मोठ्या पोस्टवर नायब आहेत, मोठे. आता आसामवरून आलाय तो 2 दिवसापूर्वी, आल्याबरोबर माझ्या बरोबर. आणि मी सगळ्यात लहान. वडिलांची इच्छा होती फक्त एक मुलगा कीर्तनकार असावा. वडिलांना म्हटलं ती इच्छा मी पूर्ण करतो. 10वीला पहिला नंबर आलता, तरी सुद्धा आश्रमाकडे निघून गेलो. नंतर अगदी मला PhD पर्यंत जाता आलं. आणि मागच्या लॉकडाऊनच्या अगोदर मलेशियासारख्या देशामध्ये संस्कृत शिकवण्याकरता जाता आलं. ते याच कपड्यावरती जाण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. ही भाऊ बाबा शिवनाथ बाबांची एवढी मोठी कृपा आहे. आणि ऐका, इथून पुढचा काळ फार वेगळा आहे. जसं 21व्या शतकामध्ये मेडिसिन महत्वाचं आहे, तेवढंच मेडिटेशन पण महत्वाचं आहे. अहो, महाराष्ट्रामध्ये गुन्हा घडल्याच्या नंतर पोलीस यंत्रणा काम करते, पण गुन्हा घडू नये या सांगण्याकरता ही नारदाची गादी काम करते. ही ताकद आहे वारकरी संप्रदायाची. आणि म्हणून माझं भाग्य आहे, मला असे 2 गोड भाऊ लाभले. म्हणजे आम्ही मित्रच आहोत. म्हणजे 1-2 दिवस जरी फोन नाही झाला तरी एकमेकांना, मेजरने जर 2 दिवस फोन नाही केला तर हळूच फक्त एवढंच म्हणायचं, मेजर पगार वाढलाय की काय? हसणार आणि मग म्हणणार नाही मी गडबडीत होतो. सर सुद्धा तसेच. आमचे वडील गावामध्ये असं ताट मानेने चालतात. हे माझं मोठं भाग्य आहे. आणि गणेश होते ते माझे नातेवाईकच आहेत, माझ्या वडिलांचा त्यांचे ते मित्रच आहेत दोघेच. आणि म्हणून झालेली सेवा सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करतो. आदरणीय श्रद्धेय पूज्य श्री रामकृष्णजी महाराज शास्त्रीजी महाराजांना उदंड आयुर आरोग्य लाभो, त्यांच्याकडून भगवत भक्तीचा मोठा कार्य प्रचार प्रसार व्हावो. आणि अनेक गावातून हा जसा श्री गुरु नारायण महाराजांनी जोडलेला भक्त परिवार, पुढे श्री संत सद्गुरू शिवनाथ बाबांनी जोडलेला भक्त परिवार,
पुढे त्याच्या आतमध्ये प्रचंड मोठी वृद्धी व्हावी आणि अलौकिक असं कार्य महाराजांकडून व्हावं असंच मी भाऊबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. तुमच्या पवन महाराजांची भागवत कथा इथंच नाही, ती अगदी विदेशात व्हावी अशीच मनोकामना व्यक्त करतो. कारण ते खूप गोड व्यक्तिमत्व आणि ज्याच्या वेळेस भेट होते त्यावेळेस खूप प्रेमाने बोलतात, खूप सन्मानाने बोलतात. त्यांचा तो स्वभावच त्यांना तो मोठं करेल. तुम्ही सगळे गडाचे टाळकरी सगळेच जण खूप छान आहात, खूप गोड आहात. झालेली शिवा पुनश्च एकदा सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करतो. उद्या प्रत्येकाने 5-5 माणसं इथं घेऊन यायची. पुष्पवृष्टी आहे. डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकर महाराजांचं उद्या गोड कीर्तन आहे. बाबांच्या पुष्पाचं आणि रामनवमीचं म्हणजे केवढं मोठं भाग्य आहे. बाबांनी देह ठेवलाय तो अष्टमीला रात्री 10 वाजता ठेवलाय आणि समाधी मिळते त्यांना ती नवमीला. प्रभू रामचंद्राचा जन्म आणि बाबांची समाधी एका दिवशी येणं केवढा संयोग आहे तो गोड. तो संयोग अव्याहतपणे टिकून राहावा. झालेली शिवा पुनश्च एकदा सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करतो. जाता जाता एवढं सांगेल की गम के अंदर आदमी दिल को न बेकरार कर, शुभ जो रहेगी सुबह के इंतजार कर. सपने तो सब सजे थे लेकिन टूट जाते, सपने तो सब सजे. इस धर्म मंडप में आने के लिए सपने तो सब सजे थे लेकिन टूट जाते. इस धर्म मंडप में वही आते, इस धर्म मंडप में वही आते जिसे सदगुरु श्री संत शिवनाथ बाबाजी बुलाते, जिसे श्री संत शिवनाथ बाबाजी बुलाते. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, नाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली.